गावातला हा एक सुंदर दिवस आहे. आखाड्याजवळ हिरालाल उभा आहे. तो दणकट शरीरवाला आणि आत्मविश्वासाने भरलेला माणूस आहे. तो बळवंतला बघून हसत आहे. बळवंत एकीकडे बसलेला आहे. त्याच्या शरीरावर माती लागलेली आहे आणि तो हरलेला थकलेला हाफत हाफत आराम करत आहे. अरे बलवंत, तुझ्याकडून नाही होणार. तुझ्याकडे ताकद नाही आहे. निघून जा इकडून. हा मर्दांचा खेळ आहे. तेव्हा सागर लगेच बळवंतकडे येतो आणि त्याला सहारा देऊन उठवतो. तो बळवंतचा चेहरा स्वच्छ करतो. बलवंत, चल इकडून. हिरालालशी जिंकणं अवघड आहे. हा प्रत्येक वेळी तुला दुखापत देतो. आपण घरी जाऊयात. बळवंतच्या डोळ्यामध्ये रागाचे अश्रू वाहायला लागतात. प्रत्येक वेळी असंच होतं सागर. मी नेहमी हारतो. माझ्याकडे अशी शक्ती असायला हवी होती ज्याच्याने मी कोणाशीच नाही हारलो पाहिजे. हिरालाल अजूनही बळवंतची खिल्ली उडवत आहे. सागर बळवंतलाच बरोबर घेऊन तिथून निघून जातो. त्याच थंडगार रात्री गावाच्या बाहेर एक जुनं मंदिर आहे. बळवंत मंदिरमध्ये बसलेला आहे. तो स्वतःच्या किस्मत आणि कमजोर शरीराला घेऊन दुखी आहे आणि तो रडत आहे. अरे देवा, मला सगळ्यांसमोर नेहमी हारायलाच लागतं. मला अशी शक्ती जे ज्याच्यामुळे मी कधीच हारणार नाही. मला फक्त एकदा जिंकून दाखवायचंय सगळ्यांना. अचानक मूर्तीच्या मागून जोरदार प्रकाश पडायला लागतो. बळवंत घाबरतो आणि हळूहळू मागे जायला लागतो. तेव्हा अचानक त्या चमकदार प्रकाश मधून एक आवाज ऐकू येते. बलवंत, मी तुझ्या तपस्येने एकदम प्रसन्न झालो. आजपासून मी तुला एक वरदान देतो. तू जीवनात कधीच कोणती लढाई नाही हारणार. बळवंत हसायला लागतो. काय हे खरं आहे? काय मी कधी हारणारच नाही? धन्यवाद देवा. आता मी कोणाशीच घाबरणार नाही. तो जादुई प्रकाश हळूहळू गायब व्हायला लागतो. बळवंत आता आपल्या हातांना बघायला लागतो आणि त्याच्या चेहऱ्यावर एक मोठी अभिमानाने भरलेली हसी असते. दुसऱ्या दिवशी हिरालाल चहाच्या दुकानावर बसलेला आहे. तो गाववाल्यांबरोबर चहा पियत असतो आणि स्वतःची ताकद दाखवत असतो. तेव्हा बळवंत तिथे येतो. त्याच्या चेहऱ्यावर आता जास्त आत्मविश्वास आहे. तो सरळ हिरालालच्या समोर जाऊन उभा राहतो. हिरालाल, खूप गर्व आहे ना तुला स्वतःच्या ताकदीवर? ये माझ्या समोर लढाई करायला. बघूयात कोण कोणाशी घाबरतं ते. गाववाले बोलायचं बंद करतात आणि हैराणीने बळवंतला बघायला लागतात. हिरालाल स्वतःचा चहाचा कप खाली ठेवतो आणि रागात उभा राहतो. वाटत आहे कालची पाळी तू विसरला आहेस. आज परत हाड तोडायचं मन आहे का? चल, ये मैदानात. काही क्षणांनंतर बळवंत आणि हिरालाल आखाड्यामध्ये एका दुसऱ्याच्या समोर उभे आहेत आणि कुस्ती सुरू होते. हिरालाल बळवंतचा गळा पकडण्यासाठी त्याच्या जवळ जोरदार पळायला लागतो. पण बळवंत त्याच्यावर भारी पडतो आणि त्याला दूर टाकून देतो. हिरालाल खाली पडतो आणि वेदनेने ओरडायला लागतो. उठ हिरालाल, काय झालं? तू तर गावातला सगळ्यात ताकदवर माणूस आहेस ना. आता काय झालं? गाववाले विचित्र अंदाजाने बघायला लागतात आणि ते घाबरून मागं व्हायला लागतात. बळवंत हिरालालला हरवून अभिमानाने उभा असतो. हिरालाल एकदम हैराण होऊन त्याला एकटक बघत राहतो. रात्री बळवंत जमिनीवर बसून जेवण जेवत होता. त्याची आई पार्वती एक एक करून गरम गरम चपात्या बनवून देत होती. सकाळी जिंकल्यामुळे बळवंत खूप जास्त खुश दिसत आहे. पण पार्वतीच्या चेहऱ्यावर काहीच भाव नाही आहेत. बळवंत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायला लागतो. आई, तू ऐकलं नाहीस का? आज मी हिरालालला एका पाळीतच हरवून टाकलं. आता पूर्ण गावात सगळे माझ्याशी घाबरतील. पार्वती तिथेच थांबते. ती तणावपूर्ण नजरेने त्याला पाहायला लागते आणि त्याच्या कांद्यावर हात ठेवते. बाळा, ताकद येणं चांगली गोष्ट आहे, पण घमंड येणं खूप वाईट असतं. ताकद दुसऱ्यांच्या रक्षेसाठी असतं, घाबरवण्यासाठी नाही. बळवंत चिडून जातो. आई, तू नाही समजणार. आता जेव्हा मी सगळ्यात पुढे आहे तर तू मला अहंकारी म्हणत आहेस. मी आता कोणाच्या पाया नाही पडणार आहे.
बळवंत रागात आपल्या खोलीमध्ये निघून जातो. पार्वती अजून पण चिंतेमध्ये बसलेली होती. दुसऱ्या दिवस बाजार पूर्ण प्रकाराने भरलेला आहे. सागर एका फळांच्या दुकानांमध्ये आपल्यासाठी फळं घेत आहे. तेव्हा तो बळवंतला बघतो, जो आपल्या ताकदीने गाववाल्यांना भिवत असतो. सागर बळवंतकडे येतो आणि त्याचा हात पकडतो. बलवंत, हे तू काय करत आहेस? यांच्याशी असं नको बोलू, ते सगळे घाबरत आहेत. तू मला नको शिकव सागर. आता मी या गावात सगळ्यात वरती आहे. जे कोणी माझ्या समोर येणार त्याला माझा सामना करावाच लागेल. आजूबाजूचे गाववाले हळूहळू बोलायला सुरू करतात आणि बळवंतकडून दूर जायला लागतात. आता कोणी पण त्याच्या आजूबाजू उभं राहायला तयार नव्हतं. बळवंतला ह्या गोष्टीची काहीच काळजी नव्हती आणि तो पुढे जातो. त्याच दिवशी बळवंत चारपाईवर बसलेला आहे आणि आपल्या हातांची मालिश करत होता. तेव्हा सागर तिथे येतो. त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. बलवंत, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तू बदलला आहेस. गावकऱ्यांना तुझा स्वभाव आवडत नाही आहे. कोणालाच तुझ्याशी बोलायचं नाही आहे. माझं कोणी काही बिघडू नाही शकत. मला कोणाच्या मित्रताची गरज नाही आहे. तू एक चांगला मुलगा होतास बलवंत. हे तू काय बोलत आहेस? जर तू हा अहंकार नाही सोडलास तर मग तू पूर्णपणे एकटा होशील. बळवंत चारपाईवरून खाली उतरतो आणि सागरला स्वतःकडून दूर ढकलतो. सागर बळवंतच्या ह्या व्यवहाराला बघून खूप दुखी होऊन जातो. आजपासून तू आपली मित्रता सुद्धा विसरून जा. तुझ्याकडे ताकद तर आहेत, पण तुझा हृदय पूर्ण मोकळा झाला आहे. असं बोलून सागर तिथून निघून जातो. त्याच रात्री काही गाववाले हिरालाल आणि सागर बरोबर वडाच्या झाडाखाली बसलेले असतात आणि ते बोलत असतात. तेव्हा बळवंत सुद्धा त्यांच्या बोलण्यामध्ये सामील होण्यासाठी तिथे येतो. पण जसं सगळेजण त्याला बघतात, तो गपचूप बसतो. हे बघा मित्रांनो, इथं अहंकारी बलवंत आलेला आहे. याच्यासोबत बसण्यापेक्षा आपण घरी जाऊयात. हा, आपल्याला अशा माणसासोबत नाही राहायचं ज्याचा अहंकार त्याच्या वयापेक्षा जास्त असेल. एका क्षणांमध्ये सगळेजण तिथून निघून जातात. बळवंत मागे एकटाच बसलेला राहतो. हे काय झालं? मी तर सगळ्यात ताकदवर आहे ना, तर मग कोणालाच माझ्याशी का नाही बोलायचं आहे? बळवंत आपल्या हातांना बघतो. ह्या हातांमध्ये प्रत्येक कुस्ती लढण्याची ताकद आहे, पण एक पण मित्राला जवळ ठेवण्याची समज नाही. त्याच रात्री पार्वती हातरुणामध्ये झोपलेली आहे. ती थंडने कापत आहे. ती जोरजोरात श्वास घेत आहे आणि खोकत सुद्धा आहे. तेव्हा बळवंत घरी येतो आणि तो समजतो की त्याच्या आईला आजार आहे. आई, वाटतंय तुला खूप ताप आलेला आहे. मी आता डॉक्टरांना घेऊन येतो. तू आराम कर. बळवंत डॉक्टरला बोलवण्यासाठी एकदम अचानक घराच्या बाहेर पळून जातो. बळवंत पळत पळत डॉक्टरच्या घरी पोहोचतो. तो मदतीसाठी त्यांच्या घरी जाऊन जोरजोरात दरवाजा वाजवायला लागतो. डॉक्टर बाबा, लवकर चला माझ्यासोबत. माझी आई खूप आजारी आहे. डॉक्टर दरवाजाच्या जवळच्या खिडकीला उघडतो. तो रागात दिसत आहे. इकडून निघून जा बलवंत. तू काल माझ्या मुलाला बाजारात मारलं होतंस ना, फक्त यासाठी की तो तुला धडकला होता. मी एका अहंकारीच्या घरी नाही जाऊ शकत. आपल्या शक्तीने आपल्या आईला नीट कर ना. इतकं बोलून डॉक्टर खिडकी बंद करतो. माझी मदत करा डॉक्टर साहेब. माझी आई खूप आजारी आहे. डॉक्टरकडून काहीच उत्तर येत नाही. हे बघून बळवंतच्या डोळ्यांमधून अश्रू येतात. त्याला हा अहसास होतो की ही ताकद त्याला तो सन्मान देऊ नाही शकत जी त्याला कायम हवी होती. तो एक क्षण पण नाही थांबत आणि तिथून निघून जातो. बळवंत पळत पळत त्याच मंदिरमध्ये जाऊन पोचतो जिथे त्याची इच्छा पूर्ण झाली होती. तो मूर्तीच्या समोर खाली वाकून प्रणाम करतो. हे देवा, मला हे वरदान नको आहे. मला हे वरदान नको आहे. हे श्राप आहे. या ताकदने माझी आईची तब्येत, माझा मित्र आणि पूर्ण गाव हिचकून टाकलं. एकदा पुन्हा त्या मूर्तीमधून तो जोरदार प्रकाश चमकायला लागतो. बलवंत, तू तर कधीच न हारणारा मुलगा आहेस. तू रडत का आहेस? मग तू प्रत्येक लढाई जिंकला आहेस. नाही देवा, मी प्रत्येक लढाई जिंकलो आहे, पण आयुष्यातल्या सगळ्यात मोठी लढाई हारलो आहे. मला ही ताकद नको आहे. असं वाटत आहे
तुला खरं ज्ञान प्राप्त झालं आहे. बलवंत, जा, तुझी आई चांगली होऊन जाईल. ह्याच्यानंतर तो प्रकाश गायब होतो. बळवंत उठून उभा राहतो आणि देवाचा धन्यवाद करतो. आता तो स्वतःला तसाच स्वीकार करतो जसा तो खरोखर आहे. काही दिवसांनंतर गावाचा आखाडा पुन्हा लोकांनी भरलेला आहे. सागर आणि पार्वती त्या गर्दीमध्ये उभे आहेत. पार्वती आता एकदम स्वस्थ आणि खुश दिसत आहे. बळवंत आखाड्याच्या आत उभा आहे. हिरालालच्या जवळ जातो आणि त्याला मिठीत घेतो. हे बघून गर्दीमधील लोक हैराणीने त्या दोघांना बघायला लागतात. मला माफ कर. मी अहंकारी होऊन तुमचं आणि सगळ्यांचं हृदय दुखवलं आहे. आज मी कोणाला हरवायला नाही, खरं तर आपल्या चुकीची माफी मागायला आलो आहे. काही हरकत नाही बलवंत. जर तू तुझ्या चुकीच्या माफीसाठी आला आहेस तर मग तू आता पण आमचा भाऊ आहेस. ये, चल लढाई करूयात. दोघे जण एकदा पुन्हा कुस्ती लढतात. हिरालाल लवकरच बळवंतला खाली ढकलून पाडवतो आणि कुस्ती जिंकतो. हारल्यानंतर सुद्धा बळवंतच्या चेहऱ्यावर हसू बनलेलं होतं. ही हार इमानदारीची आहे आणि मला हारून काहीच वाईट नाही वाटलं. सागर बळवंतच्या जवळ येतो. माझा जुना मित्र परत आला. सगळे गाववाले आनंदाने टाळ्या वाजवतात आणि आनंदाने त्या लोकांकडे बघू लागतात. बळवंतला खऱ्या ताकदीची समज झाली होती. आणि ह्याच बरोबर आपली आजची गोष्ट संपते.